लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका खूप सुंदर वळणावरती चाललेली आहे आणि आता इकडे नंदिनी आणि जीवा यांच्या आयुष्यात एक वेगळाच टर्निंग पॉइंट येणार आहे आणि हा टर्निंग पॉइंट येत असतानाच नंदिनी आणि जीवा यांचं बाळ सुद्धा या जगात येते आणि आता एक वेगळाच गोंधळ या सगळ्यामध्ये उडणार आहे. एक वेगळंच मालिकेला वळण लागणार आहे. नंदिनी आणि जीवा यांनी घेतलेला जो काही सरोगसीचा निर्णय आहे त्या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी उलथापालथ होताना दिसणार आहे. नक्की काय उलथापालथ होणार आहे, नक्की काय घडणार आहे आणि त्यानंतर नंदिनी आणि जीवा यांचं नातं तुटणार नाही आहे, उलट ते अधिक जवळ येणार आहेत. कोण आहे ही मुलगी ज्या मुलीने सरोगेसीसाठी आता या दोघांना होकार दिलाय आणि आता या दोघांचं बाळ इकडे जगात येत असताना अजून एक मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे. नक्की काय घडणार, कसं घडणार, सविस्तर पाहू. प्रेक्षकांनो, काव्याची टेस्ट एक्झाम आहे आणि या टेस्ट एक्झाम म्हणजे या एक्झाम नंतर मग आता खरी प्रॉपर जी काही ओरिजिनल एक्झाम असते ती एक्झाम येणार असते. पण त्याच आधी काव्याने आता हाय खाल्लेली असते आणि तिला या सगळ्यामध्ये आता आपण हे परीक्षा पास करू शकू की नाही किंवा आपल्यासोबत आता काय होणार आहे या सगळ्याची तिच्या मनामध्ये आता प्रेक्षकांनो धाकधूक चालू आहे. आणि ही धाकधूक चालू असताना मात्र आता काव्या विचार करते की ज्या पद्धतीने आईंनी मला सांगितलं की खरं तर मी आता म्हणजे त्यांना आयत्या वेळेला लग्नाच्या वेळेला जावं लागलं आणि तसंच माझ्यासोबत काही झालं तर माझी परीक्षा मात्र आता बुडेल. हेच टेन्शन असल्या कारणाने काव्या आता वसू अजूनच हे करते. वसू आता तिला टेन्शन देते की बघ म्हणजे आता तू इकडे म्हणजे ती आता मुद्दाम टेन्शन देते ती म्हणजे मानिनीला की तू आता सारखं काव्या 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 काय करतेस, तुझं दुसऱ्या ह्याच्याकडे लक्षच नाही आहे. म्हणजे आता दुसरी तुझी सून ही धडाधड धावते काय, काय करते काय, तू तिच्याकडे बघत पण नाही आहे. मानिनी तिला तर सडेतोड उत्तर देते पण मानिनीच्या डोक्यामध्ये मात्र आता विचार चालू आहे आणि इकडे काव्या सुद्धा विचार करायला लागते असं आई का करतील, म्हणजे माझ्याकडे जास्त लक्ष देऊन आता नंदिनी ताईकडे लक्ष देणार नाही. या आत्या आहेत ना, या आत्या दरवेळेला काही ना काहीतरी उगाचच कुचपटा काढत असतात आणि उगाच काहीतरी करतात आणि ती आत्या सांगते, आत्या तुम्ही शांत बसाल का, उगाचच आईंना काही बोलू नका. आणि ती तिच्या एक्झामला निघून गेले. ती एक्झामला निघून गेल्यावर इकडे आता मानिनी विचार करायला लागते, देवा माझ्या दोन्ही सुनांच्या वरती आता कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नको. माझ्या दोन्ही सुना आता या व्यवस्थित रीतीने त्यांची डिलिव्हरी पार पडू दे. मी तुझ्या आता 4 धाम करायला येईन असं मानिनी आता इकडे सगळ्या म्हणजे देवांना साकडं घालत आहे आणि त्यानंतर मग आता देवाला साकडं घालत ती हा सगळा प्रकार करत आहे. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मात्र आता अचानकपणे एक वेगळीच गोष्ट घडले. इकडे नंदिनीच्या आईने खूप मोठी हाय खाल्लेली आहे. नंदिनीचं हे सगळं दुःख बघून तिला खूप वाईट वाटतंय आणि ती आईला सांगते, आई तू का काळजी करतेस, हे बघ काहीही झालं तरी सुद्धा मी सरोगसीच्या मदतीने मात्र आता हे बाळ या जगामध्ये आणणार आहे, माझं आणि जीवाचं बाळ. आणि असं असताना उगाचच तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नको असं ती आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न करते. पण आईचीच माया तिला आता या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय की आपली मुलगी कधीच आई होऊ शकत नाहीये आणि सरोगसीच्या मदतीने तिला हे सगळं करावं लागते म्हणून तिने हाय खाल्ले. बरं, तो काव्या आता परीक्षेची टेस्ट देऊन आलेली आहे आणि त्याचा रिझल्ट पण लागलेला आहे आणि त्यानंतर मग आता ती फेल झालेली आहे. इतकी हुशार काव्या, जिला स्वतः IPS अधिकारी भेटायला येतात, तिचं कौतुक करतात आणि तिला या सगळ्यामध्ये आता कौतुकाची थाप देत तिच्या पाठीवरती तिला हे सगळं हे करतायत आणि त्याचंच आता अशी गोष्ट म्हणजे ती नापास व्हावी ही गोष्ट नंदिनीला खूपच आता धक्कादायक वाटले, भीतीदायक वाटले आणि तिला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय. आणि ती आता सांगायला लागते, काय ग म्हणजे हे कसं काय, तू तर इतका अभ्यास केला होतास. आणि त्यावरती मग आता पार्थ सुद्धा सांगायला लागतो, खरंच नंदिनी, अहो तुम्ही म्हणजे खरंच नंदिनी बोलते ते बरोबर आहे, म्हणजे काव्या तुम्ही इतका अभ्यास केला होतात आणि तरी सुद्धा. यावरती काव्या म्हणते, हो पण माझा अभ्यासामध्ये लक्षच नव्हतं, माझ्या डोक्यात सारखे एकच विचार येत होते. आणि त्यावरती जीवा म्हणतो, विचार येत होते म्हणजे काय, काय बोलायचंय तुला काव्या. आणि त्यावरती काव्या आता सांगायला लागते, मला आता आई जे काही म्हटलं ना ते सतत आठवत होतं, म्हणजे आता त्यांना अचानकपणे लग्न सोडून जावं लागलं, तशी मला अचानकपणे परीक्षा सोडून जावं लागलं तर, असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच तिच्या भीतीचं कारण ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि त्यावेळेला मात्र आता आपण पाहिलं
की पार्थ अचानकपणे आता आपल्या आईच्या अंगावरती ओरडलाय. आईच्या अंगावरती ओरडत आता तो इकडे सांगायला लागतोय की का तुला ही स्टोरी सांगायची काय गरज होती, का ही स्टोरी सांगत बसलीस तू, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगते, अरे असं काय करतोयस, स्टोरी सांगत का बसली म्हणजे काय, मी काय तिला मुद्दाम हे सगळं घाबरवण्यासाठी सांगितलं का, अगं अरे नाही रे, मुद्दाम नाही सांगितलेलं आहे मी, म्हणजे आता सहजच बोलून गेले मी, खरंच माझी चुकी झाली. आणि त्यावरती लगेचच वसुआत्या तेवढाच बाजार भरते आणि वसुआत्या सांगायला लागते, बघितलंस, म्हणजे आता तुझा मुलगा तुझा राहिलाच नाही आहे, तुझा मुलगा तुझ्या विरोधात गेलेला आहे आणि तुझा मुलगा तुझ्याचवरती आरेरावी करत बसलेला आहे, तुला कळतंय का, असं म्हणत मात्र आता लगेचच ती इकडे तिला बोलायला लागलेली आहे. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे लगेचच मानवी सांगते, तू शांत बस, तुम्ही शांत बसा, तुम्ही आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका, जे काही आहे ना ते मी बघून घेईन. अगं काव्या, प्रत्येकाच्या बाबतीत असं होत नाही, असा कसला विचार करतेस तू, प्रत्येक जणांची प्रेग्नन्सी ही वेगळी असते, असं काही नसतं, काहीच्यांची अगदी व्यवस्थितरित्या डॉक्टर सांगतात की आज डिलिव्हरी होणार आहे तर त्याच दिवशी होते, काही 4-5 दिवस पुढे मागे, असं काही नसतं, तू उगाचच टेन्शन घेऊ नको, असं म्हणत ती आता काव्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. नंदिनी सुद्धा काव्याला, हे बघ आई बोलतायत ते बरोबर आहे, तू जर का असं टेन्शन आत्तापासून घेत राहिलीस ना मग मात्र आता इकडे तुला आणि तुझ्या बाळाला जास्त काळजीची गरज लागेल आणि त्यानंतर मग काहीतरी चुकीचं घडू शकतं, तू वेड्यासारखा काहीतरी विचार करू नको, मी काय सांगते ते ऐक, असं म्हणत ती आता समजावते. आणि ती म्हणते, ताई मला समजतंय ग, पण मला आता तुझ्या पण बाळाची काळजी वाटते, मला काहीच कळत नाहीये. आणि नंदिनी तेव्हा चपापते, का माझ्या बाळाची काळजी का, आणि त्यावरती ती म्हणते, ताई बघ ना, म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुझं पण बाळ या जगात येणार आहे, नको नको ते विचार माझ्या मनात येतात. आणि म्हणून नंदिनी आता मात्र आई आजारी आहे, आई का आजारी आहे काहीच बोलायला मागत नाहीये. आणि नंदिनी बिचारी आता गप्प बसते, तिला या सगळ्यामध्ये आपलं दुःख तर पचवायचंच आहे, पण खोटं बोलत तिला आता 9 महिने काढायचे असतात. जवळजवळ काव्याचे 3 महिने सरत गेलेले आहेत, तरी अजून तिच्या समोर 6 महिने बाकी असतात आणि या 6 महिन्यामध्ये नंदिनीला नाटक करायचं असतं. इकडे पार्थ तिला समजावतोय, तू काळजी करू नकोस काव्या, सगळं काही ठीक होईल. फायनली मग आता नंदिनी आणि जीवा दोघंजण बसलेले असतात. नंदिनी सांगायला लागते, जीवा डॉक्टरांच्याकडून आता मेसेज आलेला आहे, डॉक्टरांकडे मी आता सांगितलं होतं ना की सरोगेट मदरसाठी आपल्याला हे करायचं आहे म्हणून, तर डॉक्टरांचा मेसेज आलाय की त्यांच्या माहितीत अशी एक मुलगी आहे जी आता सरोगेसी मदरसाठी योग्य आहे, ती विवाहित आहे, तिला एक पहिला मुलगा आहे आणि त्यानंतर ती हे सगळं करायला तयार आहे, ॲग्रीमेंट करून आता आपण हे करू शकतो. आणि त्यावर ती नंदिनी सांगते, फक्त अट एकच आहे की ती बाई कोण आहे काय आहे हे आपल्याला सांगितलं जाणार नाहीये, या अटीवरती आता इकडे आपण हे सगळं करायचं आहे, म्हणजे आता त्या बाईचं सत्य आपल्यापर्यंत अजिबात येणार नाहीये. आणि यावरती तो सांगतो, ठीक आहे ना, काय हरकत आहे. आणि त्यावरती नंदिनी सांगायला लागते, मग आपण आजच्या आज डॉक्टरांकडे जाऊया आणि आता आपल्या सगळ्या टेस्ट करून घेऊया, जेणेकरून मग आता आपण या सगळ्यासाठी योग्य आहोत का, आणि त्यानंतर मग आता ती आपल्या बाळाला कॅरी करण्यासाठी सक्षम आहे का हे सुद्धा डॉक्टरांना विचारूया. यावरती जीवा म्हणतो, ठीक आहे नंदिनी, हळूहळू आपल्या आयुष्यातली एक एक करत सगळीच आता हे सुटत जाणार आहेत कोडी, असं म्हटल्यावरती नंदिनी सांगते, जीवा आली ना संकट की एकदाच येतात, पण ती ज्या वेळेला जातात ना तेव्हा ती हळूहळू एक एक करत सगळी संकट निघून जातात, तसंच आता घडणार आहे. काव्याचं सुद्धा बाळ येईल आणि तोपर्यंत आपण मग सगळ्यांना 6 महिन्यानंतर आपण काय निर्णय घेतला, कसा निर्णय घेतला हे सगळ्यांना सांगूया. असं म्हटल्यावरती जीवा म्हणतो, तुला हे इतकं सोपं वाटतं, या 6 महिन्यामध्ये तुझ्या जीवाची काय घालमेल होणार आहे तुला माहिती आहे, कारण तुझं बाळ एका दुसऱ्या बाईच्या पोटात वाढतंय आणि तू ते 6 महिने स्वतः आता खोटी प्रेग्नन्सीची ॲक्टिंग करणार आहेस. आणि त्यावरती ती म्हणते, तुम्ही जे काही बोलताय ना ते आता मला सगळं समजतंय, पण तरीसुद्धा मी हे करायला तयार आहे. फायनली आता इकडे नंदिनी आणि जीवा हे डॉक्टरांकडे गेलेले आहेत आणि डॉक्टरांनी त्या दोघांना सुद्धा आता ती बाई कोण आहे काय आहे या सगळ्याच्या बद्दल माहिती दिलेली आहे. ज्या वेळेला त्या सगळ्याच्या बद्दल या दोघांना माहिती दिलेली आहे आणि त्यावेळेला नंदिनीला ती सांगते, फक्त त्या मुलीची एकच अट आहे की ती, त्यानंतर मग आता नंदिनी सांगायला लागते की ठीक आहे, तिला तिची ओळख नाही द्यायची आमच्याकडे, पण ठीक आहे, पण आम्ही सुद्धा आता इकडे कॉन्ट्रॅक्ट करून घेऊ की काहीही झालं तरी आमचं बाळ मात्र आम्हाला ती देऊन निघून जाणार आहे, ती कोण आहे काय आहे नाही समजलं तरी सुद्धा आम्हाला चालणार आहे.
असं म्हणत मात्र आता इकडे नंदिनीने या सगळ्याला होकार दिलेला आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मात्र आता या दोघांची तपासणी झाली, सगळी प्रोसिजर चालू झालेली आहे। आता इकडे प्रेक्षकांनो मालिकेचा एक वेगळाच टर्निंग पॉइंट आलाय। आपण पाहतोय की रम्या आता घरी आलेली आहे आणि घरी रम्या आल्यावरती मात्र आता इकडे माननीने तिला आधीच सांगितले, आलेस ठीक आहे, पण तू बरीच होऊन सुद्धा आलेस हे सुद्धा आनंदाची गोष्ट आहे, पण आता या सगळ्यामध्ये जर का घरात येऊन काही तमाशे केलेस ना तर मात्र आता गाठ माझ्याशी आहे। माझ्या दोन्ही सुना प्रेग्नेंट आहेत हे तर तुला माहितीच आहे। आणि त्यावरती रम्या म्हणते, मामी मी तुला तेच सांगायला आलेले आहे, मी सुद्धा प्रेग्नेंट आहे। आणि हे ऐकून नंदिनीला धक्का बसलाय, काय चाललंय? रम्या तर गेली होती आणि त्यानंतर त्यावेळेला तर ती काही बोलली नव्हती, अचानकपणे रम्या प्रेग्नेंट कशी काय झाली? आणि त्यावरती मानिनी म्हणते, खरं की काय? म्हणजे आता तुझं बाळ तुला मुबारक, तू तुझी काळजी घे, तुझी आई तुझी काळजी घ्यायला समर्थ आहे, पण आता तू या सगळ्यामध्ये माझ्या जर का सुनांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलास मग मात्र माझ्यासारखं वाईट कुणीच नाही आहे आणि म्हणूनच मी तुला सांगते माझ्या सुनांच्या पासून लांब राहायचं। इकडे आता वसूला टेन्शन आलेलं आहे की अचानकपणे रम्या कशी काय प्रेग्नेंट? आणि ती रम्याला विचारते, काय ग रम्या, काय आहे हे सगळं? रम्या सांगते, मी बोलते तुला, नंदिनीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच आलंय। म्हणजे तिच्या डोक्यामध्ये आपण म्हणतो ना की आपला वैरी आहे तो चिंतत नाही, ते आपलं मन चिंत, वैरी न चिंती ते मन चिंती, तसं तिचं झालंय। म्हणजे मी सरोगेट मदर केलं, ती मुलगी रम्या असेल, रम्याने मुद्दाम हा डाव खेळला असेल, तिला मला त्रास द्यायचा असेल, कारण तोपर्यंत सगळी प्रोसिजर झालेली असते आणि ह्या दोघांचं बाळ आता तिच्या उदरामध्ये व्यवस्थितरित्या प्लॅन करण्यात आलेलं असतं। आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आल्यावरती नंदिनीला जरा धक्का बसलेला आहे आणि नंदिनी विचार करून नुसती हैराण झालेली आहे आणि ती विचार करते काय नक्की असेल। आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे, काव्याताई तू टेन्शन घेऊ नकोस, ही रम्या नाटक करते, प्रेग्नन्सीचं सगळं नाटक आहे, बाकी काही नाहीये। पण का कुणास ठाऊक आता मात्र इकडे नंदिनीच्या डोक्यामध्ये तोच विचारचा। आणि त्यानंतर नंदिनी डॉक्टरांकडे आलेली आहे। डॉक्टरांकडे आल्यावरती, डॉक्टर प्लीज ती मुलगी कोण आहे तुम्ही मला सांगू शकाल का? कारण मला वेगळी शंका येते आहे, असं म्हणत ती आता हे सगळं ज्या वेळेला डॉक्टरना विचारते, डॉक्टर म्हणतात, हे बघा मी आधीच तुम्हाला सांगितलेलं होतं की काहीही झालं तरी मी तुम्हाला त्या मुलीचं नाव सांगू शकत नाहीये किंवा त्या मुलीचं कोणताही ॲड्रेस सांगू शकत नाहीये, तुमचं बाळ तुमच्या स्वाधीन करून ती निघून जाणार आहे आणि म्हणूनच तुम्ही आता पुन्हा हे का विचारताय? यावरती ती म्हणते, मला काहीतरी वेगळा संशय येत आहे आणि म्हणून प्लीज तुम्ही मला सांगा ना। यावरती डॉक्टर आता नकार देतात। पण प्रेक्षकांनो मालिकेचा टर्निंग पॉइंट त्या वेळेला येतो ज्या वेळेला नंदिनी सांगायला लागते रम्या प्रेग्नेंट आहे। कसं काय? आपणच आता हे सगळं केल्यानंतर रम्या कशी काय प्रेग्नेंट झाली? नाही काहीतरी आता इकडे गडबड आहे, मला न डाऊट येत आहे, आपल्या सरोगेट मदर रम्या तर नसेल ना, आपल्याला अडकवण्यासाठी तिने हा सगळा प्रकार तर केला नसेल ना, असं म्हणत मात्र आता ती चांगलीच घाबरलेली आहे। आणि त्यावरती तो म्हणतो, नाही मी या वेळेला माझ्या बाळाला काही होऊ देणार नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा मी आता या सगळ्यामध्ये माझ्या बाळाला बघणार, कुठे आहे, कुणाच्या उदरात वाढतंय। आणि आता इथेच आता जीवाने चंगचंग त्या बाईचा शोध घेतलेला आहे आणि त्या बाईचा शोध घेत मात्र आता जीवा त्या बाईला भेटलाय नंदिनीला माहिती नसताना। आणि इथेच आता जीवा आणि ती बाई हे आता एका बाळाच्या मुळे इकडे जोडले गेलेले आहेत। आपलं बाळ हिच्या उदरात वाढतंय, जीवाला तेच खूप भारी वाटतंय आणि नंदिनीला आता मात्र जीवा आपल्यापासून दूर जातोय की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे। प्रेक्षकांनो मालिका टर्निंग पॉइंट वरती आहे, पुढे काय घडणार, कसं घडणार जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लवकरच अपकमिंग ट्विस्ट येतच राहणार आहे।